आता आपल्या पृथ्वीसारखी सेम पृथ्वी शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे. आपल्यासारख्या अनेक गॅलेक्सीज आहेत यावर शिक्कामोर्तब झालंय. मग अवकाशात आपल्यासारखी जीवसृष्टी सुद्धा असेलच ना. या आशेमुळे शास्त्रज्ञांनी दोन्ही व्हॉयजर सोबत आपल्या जीवसृष्टीचे काही पुरावे अंतराळात पाठवलेत. ते जर एलियन्सना मिळाले तर त्यांना सुद्धा कळेल की आपण कोण आहोत, कसे आहोत आणि कुठे राहतो. आणि हे पुरावे पाठवण्यासाठी त्यांनी एका तबकडीचा वापर केला ज्याचं नाव होतं व्हॉयजर गोल्डन रेकॉर्ड. ही डिस्क तुम्ही नीट बघितली तर तुम्हाला असं लक्षात येईल की याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग पिक्चर्स आहेत. ही रिंग आणि त्याच्या खालचे पिक्चर्स नीट बघा. त्यात ही डिस्क कशी प्ले करायची याची माहिती दिलेली आहे. त्यात असणाऱ्या छोट्या उभ्या आणि आडव्या रेषा म्हणजे बायनरी कोड. हा कोड इंग्रजी अल्फाबेट्स आणि नंबर्स यांना 0 आणि 1 च्या कॉम्बिनेशन मध्ये दाखवतो. डिस्कवरचे हे नंबर्स डिस्क किती स्पीडने प्ले करायची याची माहिती देतात. आता ही डिस्क प्ले कशी करायची ते कळलं, पण ही डिस्क आली कुठून? म्हणजेच संपूर्ण विश्वात पृथ्वीचं लोकेशन नेमकं कुठे हे एलियन्सना कसं कळणार? त्यासाठी हे दुसरं चित्र. अवकाशात काही ताऱ्यांची जागा फिक्स असते. त्या ताऱ्यांपासून पृथ्वी नेमकी कोणत्या दिशेला आहे हे या चित्रामधून दाखवण्यात आलंय. या चित्रातला बिंदू म्हणजे पृथ्वी. गोल्डन प्लेटवरील हे डिझाईन हायड्रोजनच्या सगळ्यात लोएस्ट रेटच्या ट्रान्झिशन बद्दल आहे आणि हा ट्रान्झिशन पिरियड 0.7 नॅनो सेकंड्स इतका असतो. या गोल्डन प्लेटवरील बाकी डिझाईन्स डिकोड करण्यासाठी या युनिटचा वापर एलियन्सना करायचा आहे. जमला तर आपण हे गृहीत धरून चाललोय की हे एलियन्स सुद्धा आपल्या इतकेच हुशार असतील आणि त्यांना हा मेसेज डिकोड करता येईल. पण त्यांना खरं जर हा मेसेज डिकोड करता आला तर या डिस्कमध्ये त्यांना काय मिळेल? तर यात 4 प्रकारे इन्फॉर्मेशन स्टोअर केली गेलेली आहे. इमेजेस, साऊंड, म्युझिक आणि ग्रीटिंग्स. या डिस्कमध्ये एकूण 115 इमेजेस पाठवल्या गेल्यात. त्याशिवाय पृथ्वीवरील वेगवेगळे आवाज सुद्धा पाठवले गेलेत, जसं की समुद्र, वादळ, क्रिकेट, रेल्वे आणि ज्वालामुखी. जगभरातील काही निवडक गायकांचं संगीत सुद्धा या डिस्कमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे भारतातल्या जयपूर घराण्यातल्या सुरश्री केसरबाई केरकर यांचं जात कहा हो हे गीत सुद्धा याच्यात आहे. याशिवाय वेगवेगळ्या भाषा सुद्धा या डिस्कमध्ये ऍड केलेल्या आहेत. म्हणजे जर एलियन्सना ही डिस्क खरंच मिळाली तर त्यांना जगभरातल्या 55 भाषा ऐकायला मिळतील. Hello from the children of planet Earth. हा छोटासा डॉट दिसतोय, ही आपली पृथ्वी आहे आणि तब्बल 3.7 बिलियन माइल्स वरून पृथ्वीचा हा फोटो काढलाय तो या व्हॉयजरने. 1977 साली नासाने व्हॉयजर 1 आणि व्हॉयजर 2 ही 2 यानं गुरु आणि शनी या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी पाठवली. फक्त एवढंच मिशन नव्हतं तर अवकाशात सतत पुढे पुढे जात राहणं आणि नवनवीन गोष्टींचा शोध घेणं हे सुद्धा होतं. मुळात व्हॉयजर या शब्दाचा अर्थच होतो एक्सप्लोरर, अननोन गोष्टींचा, नवनव्या जागांचा शोध घेणारा व्हॉयजर. तर व्हॉयजर 1 हे पृथ्वीपासून 14.850 बिलियन माइल्स इतकं दूर आहे आणि व्हॉयजर 2 हे 12.370 बिलियन माइल्स इतकं लांब आहे. या यानापासून पृथ्वीपर्यंत मेसेज येण्यासाठी तब्बल 22 तास लागतात आणि आत्ताही या यानाचा प्रवास सुरूच आहे. व्हॉयजरमुळे ब्रह्मांडातल्या अनेक नव्या गोष्टी आपल्याला कळतायत. जसं गुरु ग्रहाचे 2 नवीन चंद्र थीब आणि मेटिस आपल्याला या यानामुळेच कळलेत आणि शनी ग्रहाचे 5 नवे चंद्र सुद्धा. येणाऱ्या काळात ही डिस्क कदाचित खरंच एलियन्सच्या हाती लागेल आणि त्यांचा आपल्यासोबत कॉन्टॅक्ट होईल. कोणी सांगावं, कदाचित कोई मिल गया मधल्या जादूसारखंच पृथ्वीवर खरोखर घडेल. अमेरिकन ॲस्ट्रॉनॉमर कार्ल झॅगन म्हणतो तसं, समवेअर समथिंग इनक्रेडिबल इज वेटिंग टू बी नोन. आज युनिव्हर्स बद्दल अनेक थिअरीज आहेत. कोणी याला जादुई, दैवी मानतं तर कोणी याच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघतं. एक गोष्ट मात्र नक्की, गूढ गोष्टींबद्दल माणसाला असलेलं कुतूहल आणि ते जाणून घेण्यासाठी त्याची धडपड ही या ब्रह्मांडा इतकीच अफाट आणि न संपणारी आहे. काही शतकांपूर्वी पृथ्वीच्या आकारावरून भांडणारे आपण आज आपल्या गॅलेक्सीच्याही पलीकडे जाऊन अभ्यास करतोय. अवकाशाचं हे रहस्य पूर्णपणे आपल्याला कधी उलगडेल हे माहीत नाही, पण हा प्रवास मोठा आणि इंटरेस्टिंग असणार आहे हे नक्की. अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी ट्विगला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.